नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. माझ्या मतदारसंघात घुसत असल्याचा उभाटा नेते खैरे यांच्या आरोपाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले उत्तर. खैरे आता भूतकाळात जमा झाल्याची कराड यांची टीका. नव्याने मागविण्यात आलेले टेंडर रद्द करून पूर्ववत स्वच्छतेचे काम द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी 13 बचत गटाचे आमरण उपोषण सुरू. आता बघूया सविस्तर बातम्या. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर आरोप करत डॉक्टर कराड यांची खिल्ली उडवली होती. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी खैरे आता निवडून येणार नाहीत असा दावा केलाय. यावरून आगामी लोकसभेचे पूर्वीच नेत्यांच्या या शाब्दिक चकमकींनी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आपले मध्ये घुसायचा प्रयत्न त्यांचा, ते मध्ये घुसायचा प्रयत्न म्हणजे ते त्यांना मी हळूच सांगितलं, तुमचं नाव डिक्लेअर झालेलं नाही, नाव दुसरंच काहीतरी दिल्लीहून येऊ लागलं. तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करताय का? माझ्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करतात, पण ते काही करू शकत नाही. म्हणजे घुसखोरी त्यांची ही काही आमच्यासारखी नाही आहे. आम्ही जबरदस्त घुसखोरांना त्या ठिकाणी बरोबर सरळ करतो. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेन की त्याला मी सांगितलं, तुम्ही इतकं करून सुद्धा काही फायदा नाही, तुमचं नावच नाहीये. नाही, ते भाजपवाले सगळे खोटं हिंदुत्व दाखवतात. आज जर सत्तेमध्ये आपण मोदी जर सत्तेमध्ये असतील तर त्यांना सर्व धर्मीयांना घेऊन चालावं लागतं. ते सर्व धर्मीय घेऊन ते चालतच नाही. म्हणजे बरोबर नाही. राज्यकर्ता जो असतो, छत्रपती शिवाजी महाराज राज्यकर्ते होते, पण त्यांनी कसं सगळ्यांना घेऊन चालले तसं त्यांनी सगळ्यांना. दिल्लीहून चर्चा हो न हो, मी या सध्या तरी भारत देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे. खैरे साहेब पूर्णपणे संपलेले आहेत. दिवा विझत असताना फडफड करत असतो तसं ते फडफड करून काही फायदा होणार नाही. खैरे साहेब उभा राहिले तरी काही निवडून येऊ शकत नाही. त्यांनी 20 वर्षात केलेलं एखादं चांगलं काम दाखवावं आणि मग त्यांना जनता हे करेल. कुठलं काम केलं? मी 3 वर्षात केलेले 10 कामं सांगू शकतो. म्हणून एकदा समोरासमोर बोलवा त्यांना. सर, तुमचं तिकीट फायनल झालं का? तिकीट फायनल वगैरे कुणाचं NDA मध्ये फायनल लवकर होत नसतं. आणि ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस हो, कुणाचंही हो, NDAचा खासदार आम्हाला करायचं. ज्याचं कुणाचं होईल, जागा कोणाला सोडली ते काहीच सांगू शकत नाही. शिवसेना असो का RPI असो का राष्ट्रवादी असो का भाजप असो, पण मी NDAचा घटक आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे. आणि त्यावेळेस संभाजीनगरच्या खासदाराचं तिकीट कुणालाही मिळो, पण संभाजीनगरचा खासदार हा लोकसभेचा NDAचा असेल आणि त्यांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांची हात वर करावा आमची इच्छा. तुमचं नाव सगळ्यात पुढं चर्चेत आहे. चर्चेत आहे नाही आहे या विषयावर मी काहीच बोलणार नाही. पण एक पक्क, कारण संभाजीनगर नाव कोणी केलं या शहराचं, इथूनच सुरुवात करा ना. मोदी साहेब, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे त्यावेळेस होते, त्यांनी बघितलं. म्हणून खैरेंचा विषयच नाही आहे. ते आता भूतकाळ आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे भूतकाळ. खैरे म्हणाले की आमचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे. हिंदुत्व सोडलं तर काँग्रेसच्या कशाला जाऊन बसला तिथे? आणि मतदान कुणाला मागताय तुम्ही? महानगरपालिकेच्या वतीने पडेगाव परिसरातील पाण्याची समस्या सोडवण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्ही सर्व फिरदौस गार्डन पडेगाव इथले रहिवासी आहोत आणि जागरूक रहिवासी आहोत. कारण की आम्ही 15 ते 20 वर्षापासून फिरदौस गार्डन इथे राहतो. पण आम्हाला कोणतीही महानगरपालिकेची सुविधा नाही आहे. ना तिथं ड्रेनेज लाईन, ना रोड नाही आहे, ना लाईटची व्यवस्था आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे. तर आमचा मेन मुद्दा आज पाण्यासाठी आम्ही इथे आलो, आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी. याचा पाठपुरावा आम्ही जवळपास 6 महिन्यापासून करतोय. आम्ही निवेदनं दिली, अनेक निवेदनं दिली. आम्हाला आश्वासन देण्यात येत आहे की येतो करतो, पण ते जुनी लाईनवरती अडून बसलेले आहे. ऑलरेडी जुनी लाईन त्यांनी 6 वर्षापूर्वी तिथं टाकलेली आहे. आता ती जीर्ण झाली की नाही झाली हे जमिनीखाली माहीत आहे, कारण की तिला पाणी सोडलेलंच नाही आहे. पण आमचा मुद्दा असा आहे की सगळीकडे पाण्याची जर पाईपलाईन टाकताय तर आमच्या फिरदौस गार्डनला पण नवीनच पाईपलाईन टाकून तुम्ही पाणी देण्यात यावं, अशी आम्ही त्यांना मागणी करतो. आणि आज आम्ही एवढ्या महिला इथं
दिसतो, पण आमची जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही 2 दिवसानंतर उपोषणाला बसणार आहोत, कारण की आम्ही पाण्या वाचून मरतोय तिथं. तेच सांगतो आम्ही. जुनी अगोदर झाले त्याला 7-8 वर्ष झाले त्या टाकून, पण ती पाईपलाईन अक्षरशः छन्नी झालेली आहे. ना त्याचा कॉक आहे ना त्याचा काही प्लॅन आहे, आणि अक्षरशः यांच्याजवळ मॅप सुद्धा नाही आणि तो इंजिनियर सुद्धा नाही का त्यांनी पाईपलाईन टाकलेली म्हणून. खूप वेळेस आले, आमची जुनी लाईन खराब आहे. 30 वर्षापासून झालो आम्ही, पाणी नाही, रोड नाही, आम्हाला कोणती सुविधा नाही. आमच्या कॉलनीत 90% आर्मीवाले राहते, शहीदाचा परिवार सुद्धा आहे. आम्ही इतके फिरू लागलो 8 महिन्यापासून, पण आम्ही फक्त भैया आमची दखल घेते, बस कोणीच येऊन आमचं बघत नाही. आम्ही खूप सगळा महाराष्ट्र विकास घेतोय नवीन लाईनचा, म्हणून आम्ही नवीनची हात जोडणी विनंती आहे. आम्हाला नाही पाणी पुरवठ नाही, काही गळलेलं पाणी आहे. अर्ध फिरदोस गार्डन तसंच आहे, टँकरनं पाणी पितोय, कोणाला येतंय कोणाला येत नाही पाणी, काहीच नाही त्या जुन्याचं. असंच धोकवलं चाललं. नाही कुठंच नाही, सगळे विकत घेते टँकर. काही लोक घेतात पाणी, नळाचं येतंय, काहीला येत नाही, बोरवर चालून जाते. इथून पुढे टँकर चालू आहेत. जुनी लाईन चाळणीसारखी आहे, पाणी काही येत नाही त्याला. काही लोकांना आहे, काही नाही. 20 लोकांना 50 लोकांना आहे, बाकीच्यांना नाही. त्रास खूप आहे पाण्याचा. राहुल गुप्ता यांनी महावितरणाच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांचीच आगामी भूमिका मांडली आहे. हेच आमचा उद्देश राहणार आहे की लोकांची जी आपली खरंच अडचण आहे, तर याच्यापूर्वी मी ग्रामीण भागामध्ये सर्व करून आलो आहे आणि त्याच्यामध्ये 3 वर्ष मी हेच बघितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम्स असतो ते ठिकाणी ते आपला म्हणजे MSEDCLचा जे विषय असतो त्याच्यामध्ये जसं समजा उदाहरण मीटरचे विषय आहेत आणि आपले पंपचे विषय, आपले DPचे विषय आहेत, ते विषय कशाप्रमाणे आम्ही मार्गी काढू शकतो. आणि आता ह्या चर्चामध्ये पण आपल्याला आता अर्बनमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये जे लोकांची अडचण आहे, जसं चुकीचे मीटर रेटिंग आहे, जास्त बिलचा विषय आहे, त्याच्यामध्ये काय काय आम्ही करून घेणार आहे. त्यामध्ये आमचा हेच उद्देश राहणार आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आपला ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे जे माणसाचा हस्तक्षेप आहे ते जास्तीत जास्त कम करून टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस करून कशाप्रमाणे टेक्नॉलॉजीचा भार आणखीन करून घेणार आहे ते आमचा मेन उद्देश राहणार आहे. त्याला पण म्हणजे आपलं जे पूर्ण MSEDCL त्याच्यामध्ये जे विभाग आहे त्याचं बळकटीकरण करण्यासाठी पण आम्ही काम करणार. शासनाने आपल्याला सर्वांना काम दिलेलं आहे, म्हणजे अधिकारीगण किंवा कर्मचारीगण ते आपल्याला काम कर्तव्य दक्षताने आपल्याला पार पाडायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रमाणे आपण गैरव्यवहार किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीज करू नका. त्याच्यामध्ये कुठलाच असं प्रकरण आळा आणि आपली त्याच्यामध्ये कारवाई आपण ते नियमित करणारच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच कारवाईमध्ये आपला ते उघडण्यात आला त्याच्यामध्ये आपल्या विरुद्ध कठोर कारवाई आम्ही करून घेणार. कर्मचाऱ्यांसाठी हेच म्हणणं राहणार आहे माझा की आपण थोडा संवेदनशीलतेने थोडा लोकांना ट्रीट करावा. थोडा काय असतो की लोकांना काही काही सुविधा ज्या आहेत, आपली सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे कधी कधी ते असा आक्रमक होऊन जातात. त्याच्यामध्ये आपल्याला थोडा संवेदनशील आणि एम्पॅथेटिक व्ह्यू एकदा लोकांपर्यंत घेतला पाहिजे. आणि लोकांना पण मी हे सांगू इच्छितो की अशा प्रमाणे जे आपण मारहाण करतात, मारहाण वरती कोणी काहीतरी उपाय होत नाही आणि त्याच्यामध्ये आपला जे सोल्युशन आहे ते सोल्युशन निघणार पण नाही. आणि आपण जिथपर्यंत आपल्या हाताने आहे, जिथपर्यंत आपला अधिकारीगण कर्मचारीगण ज्यांचे हातात अधिकार दिलेले आहेत त्याच्या अधिकारात ते पूर्णप्रमाणे तुमचं काम करून घेणार आहेत त्याची मी दक्षता घेतो. आणि आपल्याला हे मारहाण किंवा अशा प्रमाणे आपण जे कायदा आहे ते कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नका आणि एक कोहिसिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे वातावरणामध्ये काम आपण दोन्ही करावं. एजेंडामध्ये हेच राहणार आहे की जास्तीत जास्त आपला ज्या ज्या ठिकाणी आपली टेक्नॉलॉजी आज काय 2024 चालला आहे आणि 2024 मध्ये जास्तीत जास्त आपण आता मोबाईलचा वापर इतका मोठा आहे आणि आपला डिजिटल आपला जे रेव्होल्युशन आहे आता सध्या इंडियामध्ये येऊ लागलं. मग जास्तीत जास्त आमच्या जे भर राहणार आहे ते राहणार आहे की आपलं टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन कसं केली पाहिजे तेच आपलं भर राहणार आहे. आणि जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यांचे जे मुद्दे आहेत ते कायद्याची चौकटीत राहून कशाप्रमाणे आपण त्याचे मार्गी लावू शकतो तेच आमचा मेन उद्देश राहणार. ज्या जरांगे पाटलांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात आले आणि त्याच मागणीला बगल देऊन सरकारने मराठ्यांना वेगळे आरक्षण दिले असे प्रतिपादन माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.
जरांगे पाटील यांची मागणी होती की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि सगळे सोयीची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्यांच्यासाठी तुम्ही अधिवेशन घेतलं त्यांची मागणीची तुम्ही चर्चा न करता, त्यांच्याशी चर्चा न करता किंवा त्यांची मागणी मंजूर न करता वेगळंच काहीतरी दुसरं आरक्षण आपण जर द्यायचं ठरवलं तर त्यांना मान्य असणारच नाही आहे. आणि म्हणून परत सांगतोय मी की जरांगे पाटील यांची मागणी बरोबर आहे, ओबीसी मधूनच द्यायला पाहिजे त्यांना, परंतु सब कॅटेगरीशन करून जर दिलं तर आपण कुणबी मराठ्यांना आपण एकत्र करून देऊ शकतो. आणि मग त्यांचं जे म्हणणं आहे की सगळे सोयरे कशासाठी, त्यांना कुणबीचे दाखले मिळणार आहे, त्यांना कुणबीचं आरक्षण पाहिजे म्हणजे त्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी साध्य करता आले नाही. सरकार टोटली फेल गेलेलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय, आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर.
हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। सिडको हडको परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी नव्याने मागविण्यात आलेले टेंडर रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी 13 बचत गटांच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। सिडको हडको विभागातील महानगरपालिकेने 2009 पासून ते आतापर्यंत आम्हाला साफसफाईचे काम दिले बचत गटाला 4% मानधनावर, ते आजपर्यंत आम्ही करीत आहेत आणि इमानदारीनं काम केले आजपर्यंत। तरी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी आमच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू करून आमचे काम काढून घेण्याचे प्रयत्न चालू आहे त्यांचे। तर आमचं काम काढून घेऊ नका, आमची अशी कळकळीची विनंती आहे। आणि आमचे 5 ते 6 महिन्याचे पगार आमचे रुकलेले आहेत ते ताबडतोब देण्यात यावे। बचत गटाला अन्याय करू नये। आमचं पेमेंट झालं तर आमचे लेबर पण त्यांना खाया प्यायला जाण्या येण्याला पैसे नाही, घर किरायला पैसे नाही, त्यांचे दुःख लग्न कार्य सगळं प्रबलित पडले आणि रडत पडत लोक कामाला येतात सकाळी उठून। महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महानगरपालिकेने 2005 पासून 2009 ते आजपर्यंत आम्हाला स्वच्छतेचे सफाईचे काम दिलेले आहे। घनकचरा अधिकाऱ्याने आम्हाला हे काम दिलेले आहे। परंतु सध्या स्थितीमध्ये अशी वेळ आलेली आहे की 15 वर्ष आम्ही काम केले साफसफाईचे आणि ते सुद्धा 4% मानधनावर काम केलेले आहे। परंतु आज 24 नुसार आयुक्त साहेबांनी शेवटची ऑर्डर दिलेली आहे की महिला बचत गटांना काढून टाकायचं आहे आणि टेंडर प्रक्रिया सुरू करायची आहे। त्यामुळे बचत गटावर उपासमारीची वेळ आलेली आहे। महिला बचत गटाने नेमकं आता काय करायचं? 15 वर्ष काम करून आम्ही घरी बसायचं का? हे शासनाने विचार करायला पाहिजे। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की टेंडर प्रक्रिया जी त्यांनी सुरू केलेली आहे ती टेंडर प्रक्रिया ही रद्द झाली पाहिजे आणि महिला बचत गटाचे काम हे तसेच तसे ठेवले पाहिजे की जेणेकरून महिला बचत गट हे सक्षम होतील। जे आमचे बिले थकलेले आहे 6 महिन्यापासून ते कर्मचारी हातावरचे सर्व असे हताश झालेले आहेत। 6 महिन्यापासून पेमेंट नाही त्यांचा। त्याच्यामुळे साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी आमचा पेमेंट तेवढंच टाकण्यात यावे। आम्ही 13 बचत गटांनी 2009 पासून काम घेतलेलं आहे आणि ते योग्य रीतीने आम्ही पार पाडत आहे। आमची एकच मागणी आहे आयुक्त साहेबांना, आमची विनंती पण आहे आम्हाला कामाला ठेवायला पाहिजे त्यांनी। आणि आता आम्ही 13 महिला बचत गट आहेत, आता आम्ही पुढे जाणार आहेत आणि 15 वर्ष झालेले आहेत आम्हाला। आम्ही 4%नंच काम करत आहे, आम्हाला 1 रुपया सुद्धा वाढून दिलेलं नाही आहे। आमची कळकळीची विनंती आहे आयुक्त साहेबांना आम्हालाच कामाला ठेवायला। महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या पुढाकाराने एमजीएम मध्ये तृतीय पंथीयांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर लता जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे। गुरुवारी एमजीएम विद्यापीठाने एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीचा उद्देश असा होता की छत्रपती संभाजीनगर मधील जे तृतीयपंथी आहेत तर त्यांची शैक्षणिक स्थिती एकंदरीत काय आहे आणि शिक्षणाचा संदर्भ जरी कमी असला किंवा शिक्षणाचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्यांच्यासाठी त्यांनी भीक मागू नये किंवा त्यांनी बाजार मागू नये, यासाठी त्यांना त्या काही रोजगार उपलब्ध करून देता येतो का याच्या अनुषंगाने बैठक बोलवलेली होती। 6 महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्स आपल्याला कसा बनवता येईल की जेणेकरून ते आवडीनं त्या कोर्समध्ये सहभागी होतील आणि स्वतःच्या रोजगाराच्या संधी स्वतः शोधतील, असा एक विषय होता। दुसरी गोष्ट की हा सिलेबस डिझाईन करताना यांना वेळ कसा दिला जाईल दिवसभरातला आणि कोणत्या वेळेमध्ये कसे कोर्स केले जाते। जसं की एमजीएम विद्यापीठामध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स चालतो, पत्रकारिता आहे, त्याच्यामध्ये जर एज्युकेशन बेस असेल की 1ली ते 10वी पर्यंतचं जर एज्युकेशन झालेलं असेल तर पुढचं एज्युकेशन त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कसं घेता येईल। 12वी झालं असेल आणि कुणाला जर्नलिझम मध्ये इंटरेस्ट असेल तर तिथे पत्रकारितेकडे कसं वळवता येतील
असे सगळे विषय त्या दिवशी तिथे डिस्कस करण्यात आले आणि त्याच्यावर आता आम्ही कामही सुरू केलेलं आहे. पुढच्याच आठवड्यात आम्ही MGM विद्यापीठाचे काही प्राध्यापक आणि आम्ही मिळून एक क्वेश्चनर तयार करणार आहोत आणि त्या क्वेश्चनर मध्ये आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर मधले जेवढे पण तृतीयपंथी आहेत त्यांचा एक सर्वे करू आणि त्याचा एक डेटा अनालिसिस करून आम्ही कुणाला कुठल्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्या पद्धतीचे कोर्स कसे रन करायचे आणि कसे बनवायचे लवकरच त्या प्रोसेसमध्ये येणार आहे. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चलनी नाण्यांचे प्रदर्शन प्रशांत ठोंबरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. याचा वैजापूरकरांनी लाभ घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वैजापूरला 3.5 वर्षाचे असताना थांबलेले आहेत. एवढं मोठं भाग्य आहे. वेळू त्यांचं मूळ गाव आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर जी समाजाची काळाची गरज आहे. दानात दान श्रेष्ठ दान, चला करूया आपण रक्तदान. आपल्याला समाज ऋण फेडण्याची स्वर्ण संधी आहे आणि विशेष आनंद या गोष्टीचा होतोय की या आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने शिवकालीन नाण्यांचं या ठिकाणी प्रदर्शन सुद्धा आयोजित केलेलं आहे. आम्ही शिवाजी महाराज विसरत चाललेलो आहे, नाणी विसरत चाललेलो आहे, शिवाजी काळ विसरत चाललेलो आहे. परंतु आमच्या या शिक्षक भारती प्राथमिक शिक्षक भारतीच्या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतोय की आपण या सर्व आपल्या ज्या रूढी परंपरा जे काही आपला खजिना आहे ऐतिहासिक खजिना तो जागृत करून आपण स्वतःही या ठिकाणी माहिती घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. ही सर्वात मोठी देणगी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची देत आहात. मी तुमचं कौतुक करतोय. या ठिकाणी आमचे मनीष दिवेकर सर आहेत, जगताप बाबासाहेब जगताप आहे, सर्व शिक्षक अत्यंत उत्कृष्ट असं. कारण जगाचं कधी काळी कल्याण व्हायचं तर ते शिक्षकाच्या हस्ते होईल. सर्व आमच्या तलाठी किंवा ग्रामसेवकाच्या हस्ते होणार नाही. आमच्या दत्ताजी भालेचे आप्पासाहेब जे या ठिकाणी आलेले त्यांनाही मी धन्यवाद देतोय. सर्व शिक्षकांना असंच सेवा करत राहा. हे फार मोठं फळ तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलाला मिळेल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. माझ्या मतदारसंघात घुसत असल्याचा उभाटा नेते खैरे यांच्या आरोपाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले उत्तर. खैरे आता भूतकाळात जमा झाल्याची कराड यांची टीका. नव्याने मागविण्यात आलेले टेंडर रद्द करून पूर्ववत स्वच्छतेचे काम द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी 13 बचत गटाचे आमरण उपोषण सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.